आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहे. संजयजी, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर टीका मोठ्या प्रमाणात केलेली बघायला मिळत आहे. या ठिकाणी फायली ज्या आहेत त्या खातरजमा केल्या जात आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. सोबतच अमित शहा यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अमित शहा यांनी हिंदुत्व शिकवू नये आम्हाला. खरं तर कुठल्या फायली थांबवल्या जातात, काय घेतात, तर आपण मुख्यमंत्री असताना किती फाईल बाहेर काढल्या आम्हाला माहिती आहे. साधे पत्रावर नोट पण टाकता येत नव्हती, सही पण करत नव्हते. त्याच्यामुळे आपण कसं वागलो आणि इतरांना आपण दोष देण्यामध्ये किंवा त्याचे आरोप करण्यामध्ये काय अर्थ आहे. पण अमित शहा यांनी हिंदुत्वावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं लोकसभेमध्ये त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, ना RSSनं शिकवू नये आणि अमित शहा यांनी आणि भाजपनी पण शिकवू नये. बघा, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं, ज्या घरामध्ये हिंदुत्वाचा कडव्या हिंदुत्वाचा जन्म झाला, त्या घरामध्ये तुम्ही काँग्रेसला बसवलं, तर तुम्ही हिंदुत्व सोडलं का नाही सोडलं जगाला सांगण्याची गरज नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही काँग्रेसचा हात पकडला त्या दिवशी तुमचं बाळासाहेबांनी शिकवलेलं हिंदुत्व हे त्या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणून तुम्ही कितीही आव्हानाचा प्रयत्न केला की मला कोणी शिकू नये, मी हिंदुत्व सोडलं नाही, तर देशाने पाहिलं, राजाने पाहिलं की बाळासाहेबांच्या घरात काँग्रेस बसली, काँग्रेसचा हात पकडला, तिथे हिंदुत्व खतम झालं. पण त्यांनी हे सांगितलं आहे की उपमुख्यमंत्री पद हे योग्य नाहीये, तेच रद्द केलं पाहिजे. मग तुमच्या काळामध्ये मुख्यमंत्री सोबत घेऊन का मिरवले तुम्ही? तुमच्या काळात मुख्यमंत्री पदाला कशाला बसवले? तेव्हाच काढून टाकायचे असते. आपल्या स्वतःच्या काळात मुख्यमंत्र्याच्या मांडी लावून बसायचं आणि आता इकडे आमचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर तुम्हाला ते सहन होत नाही. पहिले म्हणे मुख्यमंत्री झाले तर ते असंविधानिक, आता हे असंविधानिक, आणि तुमच्यासोबत जे मांडीला लावून बसले ते संविधानिक. ही कोणती पद्धत आहे? पण नियम लावायचं झाले तर उपमुख्यमंत्री पद रद्द केलं पाहिजे असं थेट त्यांनी म्हटलेलं आहे. का नाही? मग तुमच्या काळात तुम्ही का नियम नाही केले की एकच मुख्यमंत्रीपद ठेवा, उपमुख्यमंत्री ठेवू नका? तेव्हा का नाही केले? 2 आणि 3 नंबरला महत्त्व नसतं असंही त्यांनी टोला लगावलाय. कोणाला किती महत्त्व असतं हे सरकार चालवताना समजतं. तुम्ही पत्रकारात, तुम्हालाही कळतं की कोणाला काय अधिकार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही किती म्हटलं की कोणाला काय महत्त्व नाही आहे, तर तुमच्या बोलण्याला काही महत्त्व नाही असं माझं म्हणणं आहे. ॲनाकोंडा एक आहे जो सध्या मुंबई गिळतोय असाही थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि महायुतीवर टीका केली. 25 वर्ष कोण्या ॲनाकोंडाने मुंबई गिळली हे सगळं मुंबईकरांना माहीत आहे. विनाकारण कशाकरता लोकांना बोलायला लावता तुम्ही? अरे इनमीन 3 वर्ष झाले तिथे मुंबईमध्ये म्हणजे बॉडी नाही आहे, महापौर नाही आहे. आणि इतके वर्ष तर 25 वर्ष तुमचाच महापौर होता ना. मग कोणत्या ॲनाकोंडाने मुंबई गिळंकृत केली? बरोबर. शेतकऱ्यांना खरं तर मुलं समजतात आणि बापाजी जी आहे ती चर्चा करता असाही सवाल त्यांनी विचारला. जो बाप काढला जातो त्या बापावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की दुसऱ्यांचा बाप काढला जातो. मला कळलं ना. अच्छा. बाळासाहेब ठाकरे हे या महाराष्ट्रातले देशाचे महापुरुष आहेत. त्यांना महापुरुषाचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे ते कोणा एका जन्म देतानाच्या मुलाचे बाप नाही होऊ शकत. ते लाखो करोडोंचे बाप आहे. त्याच्यामध्ये आम्ही पण आलेलो आहेत. त्याच्यामुळे माझा बाप चोरला, माझा बाप काढला हे बोलण्याची काही आवश्यकता नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे वडील आहेत. पण आता अधिवेशन चालू होऊन खरं तर 4 दिवस होऊन गेलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आज आलेले बघायला मिळत आहेत. मागच्या काळात मुख्यमंत्री असताना मंत्रालयात किती वेळेस आले ते? ज्या मुख्यमंत्र्यांनी किमान आठवड्यातून 5 वेळेस मंत्रालयात यायला पाहिजे त्यावेळेस फक्त 2-2.5 दिवस मंत्रालयामध्ये आले. ती सवय अजून गेली कुठं? त्यांना घरातून जी बाहेर न पडण्याची सवय आहे ती अजून कायम आहे. अधिवेशन 7 दिवस आहे, किमान 7 दिवस त्यांनी हजर राहायला पाहिजे, जनतेच्या प्रश्नामध्ये सहभाग घेतला पाहिजे. पण ती सवय जात नाही. मुख्यमंत्री पदाकरता जर 2.5 दिवस बाहेर पडतात तर 7 दिवसातून एकदा पडणं म्हणजे हा फार कमी रेशिओ आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते. या ठिकाणी सध्या अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गहन चर्चा असताना देखील ते या ठिकाणी उपस्थित राहिले नव्हते. आम्हाला तेच म्हणायचं नाही की मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकरी वाऱ्यावर सोडले, जनता वाऱ्यावर सोडली, घरात स्वतःला कोंडून घेतलं, लोकांना मरू दिलं तिकडे. आताही त्यांना काय फरक आहे? फक्त मीडिया आला की त्याच्यावर टीका करायची की हे काय करते का. मग तुम्ही काय करता? तुम्ही आमदार आहात. आमदार असताना तुम्ही किती प्रश्न मांडतात हे पण महत्त्वाचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ॲनाकोंडा जे एकीकडे म्हटलं जातं, मात्र 25 वर्ष सत्तेमधला ॲनाकोंडा कोण होता असा सवाल या ठिकाणी संजय गायकवाड यांनी विचारलेला बघायला मिळतोय. कॅमेरा पर्सन सुशांत वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.